यशस्वी होण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो। पेटणं, भेटणं आणि रेटणं ही अशाची त्रिसूत्रे असं मी म्हणतो बऱ्याच वेळा। नशिबाचा खेळ सारा ऐसे कधी म्हणू नका, प्रयत्नांचा डाव आहे पूर्ण करा सोडू नका। आयुष्य हा प्रयत्नांचा डाव आहे कि वह पथ क्या पथिक कुशलता क्या जिस पथ पर बिखरे शूल न हो, नाविक की धैर्य परीक्षा क्या अगर धाराएं प्रतिकूल न हो। माजी आमदार कैलासवासी ब्रह्मदेवदादा माने यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं SPM पॉलिटेक्निकच्या या प्रांगणामध्ये आयोजित या विचार प्रबोधन 2025 या कार्यक्रमामध्ये आजच्या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन हबीब साहेब, संस्थेचे प्रमुख विश्वस्त, ज्यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी सर तुम्ही आलं पाहिजे हा हट्ट, आग्रह आणि तळमळ मी गेली वर्ष दीड वर्ष झालं बघतोय, ते आदरणीय जयकुमारजी माने साहेब आपल्या राज्यातल्या शिक्षकांना आणि विशेषतः या शुभेच्छा देत असताना अगदी पहिलीपासून ज्या शिक्षकांनी मला शिकवलं, माझ्या गवळी मॅडम मला आठवत आहेत शुभेच्छा देताना, ज्या मला पहिलीपासून चौथीपर्यंत शिकवायच्या, त्याच वेळेच्या तोडकरी बाई होत्या, जाधव गुरुजी, जाधवबाई। इनफॅक्ट माध्यमिक शिक्षण माढा तालुक्यामध्ये आरणला घेत असताना तिथले शिक्षक असतील, त्यानंतर 11वी 12वी आणि D.Ed बार्शीमध्ये केलं त्यावेळेसचे शिक्षक असतील। कारण मी आज जो काही या ठिकाणी आहे याच्यामध्ये निश्चितपणानं माझ्या आईनंतर जर सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते या सगळ्या शिक्षकांचं आहे। त्यामुळे त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना आज या निमित्ताने व्यक्त करतो। त्याचबरोबर सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, खूप साऱ्या मुली इथं दिसत आहेत, सावित्रीबाई फुले यांनाही आजच्या निमित्तानं अभिवादन करतो। शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधता येतो याचा मनस्वी आनंदही आहे। खूप वेड्यासारखं सिलेक्शन झाल्यानंतर मी मार्गदर्शनाचे कार्यक्रम करत फिरलेलो आहे, कारण मला असं वाटायचं की मी माझ्या आयुष्यात IAS झाल्यानंतर पहिल्यांदा IAS बघितला आणि कुठंतरी ज्या वातावरणामधून मी जगलो वाढलो, जसं माने साहेबांनी बोलताना सांगितलं की UPSC अपने बस की बात नाही, अशा प्रकारची एक फिलिंग असते। आमच्याही काळात बरीचशी जी लोक म्हणायची त्यावेळेला नाही हे आपलं काम नाही असं म्हणायचे, आणि मग कुठंतरी तो जो सगळा संघर्षाचा काळ आहे तो सगळा काळ आज माझ्या डोळ्यासमोरून जातोय। विषय मला प्रयत्नांनीच उजळतात वाटा असा दिलेला आहे। खरं तर मला विचारलं, जलजीवन मिशनचं सध्या काम बघतो आणि माने साहेबांचं आणि इथून मला वाटतं जाधव सर माझ्याशी बोलत होते की तुमचा विषय काय देऊ। आयुष्यातल्या संघर्षावरती मी इथे थांबणे नाही नावाचं पुस्तक लिहिलं होतं माझ्या, आणि त्याच्यातली खालची आता जी नवीन आवृत्ती आम्ही हे करतो त्याच्यातली टॅगलाईन आहे, मला प्रवासात असताना मी म्हटलं सर प्रयत्नांनी उजळतात वाटा लिहा, आणि मग आज त्या अनुषंगाने तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन। खरं तर तुम्ही समाजामध्ये जगत असताना तुमच्या आजूबाजूलाही तुम्हाला खूप काही लोक असे दिसतील की ज्यांना तुम्हाला असं वाटेल की माझ्यासाठी आदर्श आहे, किंवा मला यांच्यासारखं व्हायचं आहे, किंवा यांच्याकडे जे हे आहे ते माझ्याकडं नाही। आणि त्या सगळ्या लोकांची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली, त्या सगळ्या लोकांचं आयुष्य जर तुम्ही बघितलं, तर प्रत्येकाचं जे आयुष्य आहे, प्रत्येकाचं म्हणणार नाही पण त्यातल्या बहुतांश जणांच्या आयुष्यात कधी काळी प्रचंड अंधार होता हे वास्तव असेल। तुम्हाला त्याची जाणीव होईल जर तुम्ही त्यांच्याशी 10 मिनिट बसून बोललात। आणि मग तो अंधार दारिद्र्याचा अंधार असेल, घरातली जी कौटुंबिक पार्श्वभूमी शैक्षणिकच्या अंगाने मी म्हणतो की कोणी शिकलेलं नाही, शिक्षणाचा अंधार असेल, किंवा मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे कुठं जायचं हे माहीत नसल्याची ती जाणीव असेल। पण या सगळ्या कष्टांवरती, अडथळ्यांवरती मात करून ती लोक आज कुठं ना कुठं चांगल्या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि त्यांनी मगाशी बोलत असताना निवेदकांनी सांगितलं की विपरीत हालात में कुछ लोग टूट जाते हैं। म्हणजे खरं तर आयुष्यात तुमची परिस्थिती वाईट असणं, हलाखीची असणं, याला लोक निगेटिव्हिटीनं का घेतात हेच मला आजपर्यंत कळालं नाही।
खरं तर हे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट असली पाहिजे जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायचा असेल तर. अर्थात बहाणे मारायचे असतील तर मग छोटंसं पोटात दुखतं हे कारण ही ठीक असतं, मार्क्स कमी का पडली हे सांगायला. पण जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, कारण एक हिंदीतलं मला वाटतं दिनकरजींचं वाक्य आहे की वह पथ क्या पथिक कुशलता क्या जिस पथ पर बिखरे शूल न हो, नाविक की धैर्य परीक्षा क्या अगर धाराएं प्रतिकूल न हो. जर तुमच्या आयुष्यात जे म्हणजे चांगला नाविक हा खवळलेल्या समुद्रावरतीच तयार होतो असं म्हणतात, तसं तुमच्या आयुष्यात जर अडचणी संकट येत असतील तर त्याला तुम्ही पॉझिटिव्हिटीने घ्या. कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण जेवढी स्पर्धा आहे आणि तुम्ही आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या काळात आहात, जिथं बसलेले आहात, ज्या तुमच्या आयुष्यातल्या कालखंडामधून तुम्ही जात आहात, आणि जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष करत असताना काही ना काही प्रेरणा असावी लागते माणसाला. आणि मला असं वाटतं की तुमची परिस्थिती हलाखीची असणं याच्या इतकी चांगली प्रेरणा कोणतीही नाही. जर मला हे बदलायचं असेल तर मला कष्ट केलं पाहिजे, याचं साधं साधं गणित आहे. कारण स्वयं श्रीवास्तव नावाचा एक कवी आहे उत्तर प्रदेशमधले. मी चतरा जिल्ह्याला जिल्हाधिकारी होतो मागच्या 2 महिन्यापर्यंत. तिथल्या महोत्सवामध्ये कवी संमेलन ठेवलं होतं, त्याला मी बोलवलं होतं. म्हणजे तुम्हाला आयुष्यात यशस्वी झालेली जी लोक असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर जी त्यांच्याकडे यशस्वी झाल्यानंतरची जी चमक दिसते त्यांच्या चेहऱ्यावरती, त्याच्या अनुषंगाने त्याच्या 4 ओळी आहेत. त्याच्या शैलीमध्ये तुम्हाला सांगतो की ही लोक जी यशस्वी होतात, पत्थर की चमक है ना नगीने की चमक है, चेहरे पे सीना तान के जीने की चमक है, पुरखों से विरासत में हमें कुछ न मिला था, पुरखों से विरासत में हमें कुछ न मिला था, जो दिख रही है खून पसीने की चमक है. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जी तुम्हाला चमक दिसते ना, ते खून पसीनेचे असते. आणि खून पसीन्याचा अर्थ बॉलिवूडमध्ये बघता तो गँग्स ऑफ वासेपूर मधला की खून पसीना नाही आहे सांगत. खून पसीना म्हणजे कष्ट असतात, त्याला प्रयत्न असं म्हणतो आपण. आणि प्रयत्न केल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होताच, याच्याच अनुषंगाने आजच्या विषयाची बांधणी करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने मी बोलेल. फार काही वाचलेलं बोलणार नाही, जे अनुभवलंय जे भोगलंय तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. खरं तर 13 वर्ष झाली भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये येऊन. त्याच्या अगोदरचा कालखंड मला आज माझ्या डोळ्यासमोरून जातोय. तुमच्यासारखा मी विद्यार्थ्यांमध्ये बसलेलो आहे. जसं तुम्ही आता टाळ्या वाजवतायत, सुदैवानं डिसिप्लिन आहेत, मानेसाहेब समोर आहेत म्हणून इकडून पोरं शिट्ट्या वाजवत नाही आहेत. पण अशा टाळ्या शिट्ट्या आम्ही सगळं वाजवलेलं आहे. काही कार्यक्रमामध्ये वन्स मोर मागितलेलं आहे. आनंद असतो त्याच्यामध्ये त्या काळामध्ये. पण 13 वर्षाच्या अनुभवानं सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद असतो जेव्हा तुम्ही इथं बसलेला असता आणि त्या टाळ्या शिट्ट्या तुमच्यासाठी वाजत असतात. त्यामुळे इथं बसलेल्या लोकांनी इथं बसण्याची स्वप्न घेऊन जावं. कारण पेटणं, भेटणं आणि रेटणं ही अशाची त्रिसूत्रे असं मी म्हणतो बऱ्याच वेळेला, की तुम्ही पेटलं पाहिजे. कदाचित मानेसाहेबांची धडपड ती असावी की या विद्यार्थ्यांना कुठंतरी आयुष्यामध्ये काहीतरी मला बनायचंय, करायचंय, याच्यासाठी त्यांनी पेटून उठलं पाहिजे. त्यांना चांगलं मार्गदर्शन कुठंतरी भेटलं पाहिजे. आणि ग्रामीण भाषेत रेटणं म्हणजे चांगला अभ्यास करणं अशा अंगानं, कष्ट करणं अशा अर्थानं म्हणतोय, तर ते केलं पाहिजे. महागाव नावाचं गाव आहे बार्शी तालुक्यामध्ये. जे लोक फिरतात त्यांना माहीत असेल. बार्शी तुळजापूर रोडवरती 1000-1500 लोकसंख्या वस्तीचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1988 साली. आणि माझी आई बांगड्या भरण्याचा व्यवसाय करायची. व्यवसाय म्हणण्यापेक्षा काम करायचे, कारण आता आल्यानंतर व्यवसाय आणि काम ह्याच्यात पण फरक आहे जरा. तितका काय मोठा व्यवसाय नव्हता तो. ती दारोदारी फिरून बांगड्या भरायची. वडील अगोदर सायकलच्या दुकानात कामाला होतं. त्यानंतर सायकलचं दुकान टाकलं थोडीशी परिस्थिती ठीक झाल्यानंतर. पण दारूचं व्यसन लागलं आणि त्याच्यामध्ये ते सायकलचं दुकान, सायकली पण विकाव्या लागल्या. त्यांची हेल्थ डिटोरेट होत गेली. आणि अशा कुटुंबामध्ये साधारणतः माझा जन्म झाला. आणि जे मी इथून पुढे सांगेल
याची एक तळटीप ही आहे की हे मी कधी अभ्यास करताना कुणाला सांगितलं नाही, की हे त्यावेळेला सांगितलं असतं तर ते बहाण्या या कॅटेगरीमध्ये येतं. मी आता हे यासाठी सांगतो कारण प्रयत्नांनी तुमच्या आयुष्यातली वाट जेव्हा उजळते तेव्हा ज्या अंधारातल्या वाटेवरून तुमचा प्रवास झालेला असतो त्या प्रवासानं तुम्हाला जे दिलेलं असतं ते विसरायचं नसतं आणि मागे वळून पाहायचं असतं आणि जे अनुभवलंय भोगलंय ते सांगायला कधी लाजायचं नसतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून मी न लाजता सांगतो सगळं, काही हरकत नाही. म्हणजे मी असा होतो त्यात काही विशेष नाही. तर आई बांगड्या भरायची. लहानपणी 1.5 वर्षाचा असताना मला पोलिओ झाला आणि मग स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासून संघर्ष सुरू झाला. मग आई कष्ट करायची, शिकलेली नव्हती ती कोणी. कारण त्यावेळेला आता जसं माने साहेबांनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीनं IAS झालं, MPSC करायची, UPSC करायची म्हणजे कसं असलं पाहिजे, तर त्याला खूप साऱ्या चौकटी होत्या की हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. हे जसं आता की मला वकील साहेब विचारत होते की तुम्ही दिल्लीला केली का प्रिपरेशन, या सगळ्या गोष्टी होत्या की हे सगळं करावं लागतं. तर ते जे काही 8-10 कंडिशन होत्या त्यात मी कुठंच बसत नव्हतो. म्हणजे अगोदर सांगितलं जायचं की तुम्ही अतिशय चांगल्या घरात तुमचा जन्म झालेला, सुखवस्तू कुटुंब ज्याला म्हणतो त्यात तुमचा जन्म झाला पाहिजे. माझ्या बाबतीत तसं काही नव्हतं. मी मागाशी सांगितलं माझे आई वडील काय करायचे. दुसरं होतं की तुमचे आई वडील शिकलेले असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे, MPSC UPSC करायचे तर कसं असलं पाहिजे ते सांगतोय मी. जे त्यावेळेला चर्चा किंवा मिथ्स असायचे. तुमचे आई वडील शिकलेले असले पाहिजेत. माझी आई अजिबात शिकलेली नाहीये. माझे वडील थोडेफार शिकले होते, 4वी-5वी झाली असेल त्यांची. तर त्या दुसऱ्या क्रायटेरियात पण मी बसत नव्हतो. तिसरं असायचं की तुम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे. आत्ता गरज आहे, तुम्ही शिकलंच पाहिजे. त्यात काय वाद असायचं कारणच नाही. मराठी भाषा विवादावरती मला नाही जायचं. पण त्यावेळेला इंग्रजी मीडियमच्या शाळेत सोडून द्या, मी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 4वीपर्यंत शिक्षण झालं. 5वी ते 10वी आरण नावाचं गाव आहे माढा तालुक्यामध्ये. संत सावतामाळींची संजीवन समाधी आहे तिथं गावच आहे, पंचायत आहे. तिथं 5वी ते 10वी शिकलो. 11वी-12वी सायन्सला बार्शीमध्ये झाली. तिथंच D.Ed केलं आणि तिथंच मुक्त विद्यापीठामधून BA केलं. म्हणजे मी माझ्या आयुष्यात सगळ्यात लांब म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिकलो. त्यामुळे इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालं पाहिजे, हा जो एक क्रायटेरिया होता त्याच्यातही मी बसत नव्हतो. परत असं असायचं की त्यानं खूप अगोदरपासून सुरुवात केली पाहिजे. 5वी-6वी पासूनच आईवडील शिकवायला सुरुवात करतात, त्याच्या मनात ते बिंबवलं जातं. 2009 सप्टेंबरमध्ये मी पुण्याला गेलो होतो. जसं माने साहेबांनी सांगितलं की माझी एक रेंजर सायकल होती, ती STच्या टपावरती टाकून मी गेलो पुण्याला की आपल्याला करायची आहे. त्याला मी तहसीलदार व्हायचं म्हणून गेलो होतो. पण माझ्या एका मित्राने त्यावेळेला मला सांगितलं की जो माझ्या अगोदरपासून तयारी करत होता की अरे तुझी लय हवा करून ठेवली आम्ही इथं, की तुला 10वीला एवढी मार्क आहेत, 12वीला एवढी मार्क आहेत, वक्तृत्व स्पर्धेत एवढे नंबर मिळवलेत, तेव्हा तू आमची काही इज्जत घालू नको. अर्थात मी डिस्क्रिमिनेशन करत नाहीये, पण त्याचं त्याला म्हणणं होतं की आम्ही पण MPSCच करतोय, तू UPSC करतोय म्हण. तुम्हाला नाही तहसीलदारची परीक्षा द्यायला आलोय, कलेक्टरची परीक्षा द्यायला आलोय म्हण. म्हणजे UPSC करायची हे 2009च्या सप्टेंबरमध्ये मी असं ठरवलं की चला ठीक आहे आपण आता कलेक्टरची परीक्षा देऊ. म्हणजे खूप अगोदरपासून तयारी करावी लागते. या क्रायटेरियात पण मी बसत नव्हतो. पुढचा क्रायटेरिया होता की क्लासेस लावावेच लागतात, ट्युशन लावावे लागते MPSC UPSCच्या अभ्यासाला. मी कोणताही क्लास वगैरे फॉर्मल जॉईन केला नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेला मी काही जणांकडे मॉक इंटरव्ह्यू दिले, त्यांना जाऊन मॉक इंटरव्ह्यू द्यायचे, त्याच्यातून त्यांनी काही सजेशन दिले असेल. त्यामुळे त्या क्लासवाल्या क्रायटेरियात पण मी नव्हतो. परत असं म्हटलं जायचं की दिल्लीला जावंच लागतं UPSC करायची असेल तर. मी आयुष्यात पहिल्यांदा दिल्ली UPSCच्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं बघितली. त्याच्या अगोदर मी कधी दिल्लीला गेलो नव्हतो, त्यामुळे त्या क्रायटेरियातही मी नव्हतो. परत असं सांगितलं जायचं कमीत कमी 5 वर्ष तरी अभ्यास करावा लागतो, सगळी दुनियादारी सोडून, सगळं बंद करून. मी हार्डली 1.5 वर्ष व्यवस्थित अभ्यास केला, त्यामुळे त्यातही नव्हतं मी. आणि पुन्हा असं सांगितलं जायचं की नशिबात असावं लागतं एवढं सगळं असून. म्हणजे नशिबात असलं पुन्हा मॅनेज होतं, हे पण एक क्रायटेरिया असायचा. तर मला असं वाटतं की त्यावेळेची भाषणं जर उघडून बघितली दिवाणजी साहेब, कुलकर्णी साहेब, त्याला माझा MPSCचा रिझल्ट आल्यानंतर किंवा इव्हन MPSC UPSCचे रिझल्ट यायच्या अगोदर मी गावाकडे फ्लेक्स वगैरे तयार करून ठेवले होते. कहाणी सांगेन मी तुम्हाला. म्हणजे माझा नशिबावर नाही तर माझ्या प्रयत्नांवर विश्वास होता. एक वाक्य आहे मराठीतलं की नशिबाचा खेळ सारा ऐसे कधी म्हणू नका, प्रयत्नांचा डाव आहे पूर्ण करा सोडू नका. आयुष्य हा प्रयत्नांचा डाव आहे. योग्य दिशेनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही कष्ट केले तर क्षेत्र कोणतंही असो
तुम्हाला यश मिळतं. यश मोजण्याची परिमाणं वेगवेगळी असू शकतात, कुणाला जास्त मिळालं कमी मिळालं, पण यश मिळतं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला मी 12वीमध्ये होतो त्यावेळेसचा प्रसंग सांगतो मी तुम्हाला, कारण आयुष्यात हे जे म्हटलंय विषयामध्ये की प्रयत्नांनी उजळतात वाटा, की संकट किती येतात, अडचणी कशा असतात. कारण एक वाक्य आहे की आयुष्यात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत तुम्हाला जबर संघर्ष करावा लागतो, पण एकदा का तुम्ही ती उंची गाठली की तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम तुमची ती उंचीच सोडवत असते. त्यामुळे तुम्हाला जर उंचीवरती जायचं असेल तर हे गृहीत धरून चला की तुम्हाला अडचणी, आव्हानं, संकटे, प्रॉब्लेम्स येणार आहेत. 12वीमध्ये शिकत असताना मी बार्शीमध्ये जगदाळे मामांची संस्था आहे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, तिथं 12वीला शिकत होतो. आणि परीक्षा माझी 22 फेब्रुवारीला होती, फायनल एक्झाम. मी सायन्स शाखेमध्ये होतो आणि 11 जानेवारीला माझ्या वडिलांचं निधन झालं. मी बार्शीमध्ये राहायचो आणि त्यावेळेला ज्या रूमवरती मी राहत होतो त्या रूमचं भाडं 450 रुपये होतं तिघांमध्ये, आणि ते आम्हाला त्यावेळेला जास्त वाटत होतं. म्हणून आम्ही दुसरी एक रूम केली होती की जी अत्यंत म्हणजे आहे म्हणायला रूम होती, 250 रुपये भाडं होतं. पण ती जे रूम चेंज झालेला कार्यक्रम होता तो बऱ्याच जणांना घरी माहीत नव्हता, मोबाईल नव्हता त्यामुळे ते खूप जणांना कम्युनिकेटेड नव्हतं की मी नेमकं कुठं राहतो. आणि त्याच दरम्यान माझ्या वडिलांचं निधन झालं, पहाटे निधन झालं होतं. माझा बार्शीतला चुलत भाऊ मला शोधत गेला रूमवरती, त्याला मी काही सापडलो नाही. त्यांनी सांगितलं की ते इथं राहायचे पण आता राहत नाहीत. त्यांना माझा एक मित्र भेटला जाताना, त्यानं सांगून गेला की ते भेटला तर त्याला सांग त्याचे वडील गावाकडे एक्सपायर झालेत म्हणून, आणि पाठवून द्या. बार्शीतलं अलीपूर रोड नावाचा एक रोड आहे, त्याला रोडच्या साईडला पेपर वाचण्यासाठी जे वाचनालय असतं त्याचं मी कट्ट्यावरती पेपर वाचत बसलेलो असताना मला 8:30-9 वाजता त्या मित्रानं तिथून जाताना बघितलं आणि त्यानं मला सांगितलं की तुझे वडील एक्सपायर झालेत गावाकडे. ज्याला एखाद्या मुलाला कळतं की आपले वडील एक्सपायर झालेत त्याला मला तिथून रूमवरती जावं लागलं. म्हणजे आयुष्य कसं असतं हे तुम्हाला सांगतोय. यासाठी जावं लागलं कारण माझा एसटीचा पास रूमवरती होता, मला कन्सेशन होतं त्याला पास 75% मला त्याच्यामध्ये डिस्काउंट आला. म्हणजे 7 रुपये तिकीट होतं बार्शी ते महागाव, मला 2 रुपये लागायचे. तो पास घेतला, सायकल घेऊन मी मांगडे चाळ नावाचं ठिकाण आहे तिथं गेलो, माझे चुलते राहायचे तिथं, आणि तिथं मी 15 मिनिट रडत बसलो होतो. कारण होतं माझ्या खिशात त्याला दुर्दैवानं 2 रुपये पण नव्हते. मला जायचंय तर खरं पण पैसे नाहीत. मग शेजारचा मुलगा आला 10 मिनिटांनी आणि त्यांनी मला पैसे दिले आणि मी गावाकडे गेलो. तुम्हाला यासाठी सांगतोय की आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स, अडचणी असतात, बट इट डझंट मीन की प्रत्येक वेळेला तुम्ही एक्सक्यूज घेऊन लगेच निघायला पाहिजे. साहिर लुधियानवी नावाचा शायर आहे, जर तुम्ही ऐकले असेल तर, त्यांचे वाक्य आहे की रात भर का तो मेहमान है अंधेरा, किसके रोके से रुका है सवेरा. म्हणजे तुमच्या आयुष्यात अंधार जरी आला ना, जसं निसर्गाचं चक्र आहे, अंधार सुद्धा येतो रात्रभरासाठीच असतो, सकाळी पुन्हा उजेड होतो. तर आयुष्यात फेज असते संघर्षाची, प्रॉब्लेम्सची, अडचणींची. तर त्याला तुम्ही धैर्यानं त्याचा सामना केला पाहिजे आणि समाधान शोधलं पाहिजे. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आईकडून काही शिकलो. मी जे म्हटलं मगाशी की माझी आई माझी सगळ्यात मोठी गुरु आहे. तर ती आयुष्यात कधी आलेल्या अडचणी, संकटांना तिनं पाठ दाखवली नाही, त्याचं समाधान काय शोधलं तिनं. कारण आयुष्यात अडचणी येतात, पण प्रत्येक अडचणी, संकटाचं काही ना काही समाधान असतं. काहीचं समाधान पैसा असेल, काहीचं समाधान वेळ असेल, काही गोष्टी वेळेनुसार ठीक होतात, काहीचं कष्ट असेल, पण प्रत्येक समस्येला समाधान असतं. तर मला आठवतंय माझी आई, तिचं माहेर जे होतं त्यात सगळ्यात लहान होती. तिला 3 बहिणी आणि 4 भाऊ आहेत. तर त्यात सगळी धाकटी होती ती. म्हणजे आपल्या घरात शेंडफळ म्हणतात तसं एका घरातली, म्हणजे साधारणतः तुम्ही ते 80-90च्या दशकातला विचार करा. एका घरातली सगळ्यात लहान मुलगी ज्यावेळेला दुसऱ्या एका कुटुंबात सगळ्यात थोरली सून म्हणून जाते, आणि ज्यावेळेला तिथं तिला गेल्यानंतर काही दिवसांनी म्हणा महिन्यांनी कळतं की आपला पती दारूचं व्यसन करतो. अर्थात त्यांनी कुणाला त्रास दिला नाही, म्हणजे ते समाजामध्ये चांगले प्रतिष्ठित गृहस्थ होते माझे वडील. पण ज्यावेळेला तिला कळालं की ते वडील हे करतात, आणि ज्यावेळेला त्यांचं सायकलचं दुकान विकावं लागलं, त्यावेळेला घरात कधी कधी भांडणं होतात, प्रत्येकच कुटुंबात होतात. असं काही नाही की पिणाऱ्याचेच होतात, हल्ली तर सगळ्यांचेच होतात, जादा होतात जरा न पिणाऱ्यांची. कारण माणूस पिल्यानंतर थोडा इमोशनल होतो, खरं बोलतो, चांगलं क्लॅरिटी दूर होते. न पिणारी माणसं थोडी जास्त जरा टेक्निकली करेक्ट बोलतात, त्याच्यामुळे बरेचसे इश्यू होतात. काय इश्यू तिथंही व्हायचे, पण कधी आमच्यासमोर झालेला आहे आम्हाला तसं जास्त आठवत नाही.
पण ज्याला तिला कळालं की आता वडिलांचं हेल्थचं इश्यू होता, त्यांना बघायचं आहे, दवाखाना बघायचा आहे, मुलांना पण शिकवायचं आहे, तर त्यावेळेला तिनं बांगड्या भरण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा, म्हणजे ते काम सुरू करण्याचा डिसिजन घेतला. घरातून विरोध झाला, घरातले सगळे म्हटले की आपण काही कासार आहेत का, पण काम करायला लाजायचं नाही. आणि आत्ता मला घर चालवायचं असेल, नवऱ्याचा दवाखान्याचा खर्च बघायचा असेल आणि पोरांना शिकवायचं असेल, तर काही नाही काही अर्थार्जनाचं साधन पाहिजे. आणि जर मी बांगड्या भरू शकत असेल तर त्याला मी लाजणार नाही, मी करेन, हे समाधान तिनं शोधलं आणि ती कष्ट करत गेली. मला आठवतंय ज्यावेळेला मी DED झालं माझं, इनफॅक्ट 12वी ज्यावेळेला झाली माझी, मागाशी मी जे सांगितलं की माझे वडील एक्सपायर झाले 11 जानेवारीला, आणि मी असा डिसिजन घेतला होता की आपण आता गॅप घेऊ. म्हणजे आज शिक्षक दिन आहे योगायोगानं. आयुष्यात शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची असते तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. ज्यावेळेला वडिलांचं निधन झालं त्यावेळेला मी त्या फेजमध्ये होतो की आता यावर्षी गॅप घ्यायचा, एक्झाम नाही द्यायची. आणि त्यानंतरच्या साधारणतः 15-20 दिवस मी कॉलेजकडे गेलो नाही. त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये ट्युशनचं खूप फॅड होतं, म्हणजे लेक्चर्स कमी, मुलं बाहेर ट्युशन करायचे. पण घरची परिस्थिती नसल्यामुळे जे रेग्युलरली क्लास करायचे त्याच्यापैकी मी पण होतो. त्यामुळे शशिकांत धोत्रे नावाचे एक प्राध्यापक होते आणि ते आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे. मग मी 15-20 दिवस झालं कसं काय दिसलो नाही म्हणून त्यांनी मला त्याला एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र माझ्या घरी आलं आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की तुम्हाला येऊन भेट एकदा, म्हणजे काय तू खूप दिवस झाला आला नाही कॉलेजकडे. आणि साधारणतः जानेवारी एंडमध्ये वगैरे मी जाऊन त्यांना भेटलो असेल. पण त्यांनी मला त्याला काउन्सिलिंग केलं आणि सांगितलं तुझा अभ्यास चांगला झाला आहे. त्यावेळेला ते प्रॅक्टिकलची जर्नल्स वगैरे मी जमा केली नव्हती, ते जमा करायला लावली आणि तू एक्झाम दे, तुझा चांगला अभ्यास झाला. आणि त्यावेळेला मी एक्झाम दिली. मला 88.50% मार्क्स मिळाले त्यावेळेला सायन्स शाखेमध्ये. टाळ्या वाजवण्याचा विषय पुढे आहे, त्याच्यात 94% ग्रुपिंग होतं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा जो ॲव्हरेज स्कोर होता आणि फिजिक्सला 99 मार्क्स होते माझे. म्हणजे हा विषय होता. आता त्याच्यापेक्षा हसून टाळ्या वाजवण्याचा पुढचा विषय आहे. याचा अर्थ अजिबात असा नव्हता की माझं फिजिक्स खूप चांगलं होतं. याचा अर्थ असा होता की माझं पाठांतर खूप चांगलं होतं. अक्षरशः रटलं होतं मी, रटणं ज्याला म्हणतात ना, कारण क्लिअर इक्वेशन होतं. ह्या 4 वह्या आहेत, ह्या पाठ केल्या की 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात. पाठ म्हणजे झोपेतून उठवलं आणि 4 पानाची थेअरी असेल, हा सांग म्हटलं की ए अँड द सुद्धा राहत नव्हतं माझं आदलमध्ये, सगळं तोंडपाठ. म्हणजे मी बऱ्याच वेळेला भाषणं द्यायचं त्यावेळेला सांगायचं, मला आत्तासुद्धा जरी विचारलं डोळं थोडंसं झाकून काही ठराविक गोष्टी की स्टेशनरी वेव्हची व्याख्या सांग, असं डोळं झाकलं मला आठवायला लागतं. when two identical progressive wave traveling through a medium along the same line but in opposite direction interferes with each other then the shape of resultant wave appears to be stationary, such waves are called as stationary waves. आता त्याचा अर्थ काय होता काय काही माहित नाही. ओहम्स लॉ असाच पाठ केला. म्हणजे सांगायचंय मला हे की तुम्ही ज्या ज्या टप्प्यावर असता आणि हे आयुष्यात प्रॅक्टिकली आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही ज्या टप्प्यावर आहात ना त्या टप्प्यावरती तुम्हाला इमिजिएटली प्रूव्ह करणं आणि ते प्रूव्ह केल्यानंतर मेजर करण्याचं परिमाण काय आहे ना त्यात फिट बसायचं. त्यावेळेला काय होतं की तुम्हाला 12वीला चांगले मार्क्स पडले पाहिजेत. चांगले मार्क्स पडले पाहिजेत. आता मला ट्युशन लावायसारखी परिस्थिती नाही आहे. त्याला आमच्याकडे ते कसबे प्रकरण झालं होतं. काही जण जर बार्शीशी संबंधित असतील तर अमोल कसबे नावाच्या एका विद्यार्थ्याने त्याला फाशी घेतली होती. मला बऱ्याचशा ट्रान्सफर झाल्या शिक्षकांच्या, तर शिक्षक बदलून गेले. मग ते कोण शिकवत आहेत काय, 2-3 शिक्षक शिकवायचे, बाकी सेल्फ स्टडीज करायचा होता. ते घ्यायचे नोट्स आणि पाठ करायचं. आणि ते त्यावेळेला मी पाठ केलं. आणि त्यावेळेला म्हणजे तेवढे मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा कमी असणारी सुद्धा मुलं त्यावेळेला इंजिनिअरिंग मेडिकलला जायची. पण माझ्या घरात डिसिजन झाला कमी काळात कमी खर्चात सरकारी नोकरी, या क्रायटेरियात बसणारं कुठलं एज्युकेशन आहे ते तू घे. मग ठरलं मी DED करतो. मग 2 वर्ष आहे, बार्शीलाच कॉलेज आहे, 2,500 फी आहे, होऊन जाईल 2 वर्षात. आणि मग मी DED केलं. म्हणजे शिक्षक आहेत, मग मी बोलतोय ह्याच्या पाठीमागं पण थोडंफार तिथला गुण असेल, कारण शिक्षक मुळात लय ऐकवण्याचा स्वभाव मी नाद म्हणायला लागलो होतो. म्हटलं परत शिक्षक म्हणायचे की काय बोलून गेले सर. पण शिक्षक हा मुळात ऐकवण्याची जास्त, कारण त्यांना बोलावं लागतं कंटिन्यू तुम्हाला, त्यामुळं विद्यार्थ्यांना सांगणं. आणि मग त्यावेळेला मी DEDला गेलो. आणि मी बऱ्याच वेळेला म्हणतो की मी नाईलाजाने गेलो DEDला. पण आज ज्यावेळेला मागं वळून बघतो त्यावेळेला माझ्या आयुष्यात DEDच्या त्या 2-2.5 वर्षाचा खूप मोठा वाटा आहे. कारण मी काय आहे याची जाणीव मला जास्त त्या काळात झाली.
D.Edच्या 2 वर्ष करत असताना कॉलेज केलं. कॉलेज करत असताना सगळ्या सामाजिक संघटनांवरती काम करणं असेल, नेहरू मंडळ, गावातलं गणपती मंडळ, विद्यार्थी संघटना, मोर्चे, आंदोलनं, वक्तृत्व स्पर्धा, त्याला घर चालवण्यासाठी आईला मदत म्हणून भिंतीवरती पोस्टर, लग्नातले ते भालदार चोपदार असतात ते काढायचे, ते थर्माकोलच्या वेळेला नावं लिहायची नवरा नवरीची, सगळी कामं केली, कशालाही लाजलो नाही. आणि मग त्याला लोकांसाठी काम करताना कुठंतरी असं क्लिक व्हायचं की अरे यार काहीतरी करायचं असेल ना लोकांसाठी. म्हणजे माझ्या आयुष्यातली समाधानाची संकल्पना मला त्यावेळेला सापडली. कारण आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं तुमचं समाधान आहे. तुम्ही कशात आनंदी असता तर ते मला त्या काळात कळायला लागलं की मला आनंद कशात मिळतो. तर मी कुणाची तरी हेल्प केली आणि तो जर माणूस खुश झाला तर मला भारी वाटतं. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की मला जर आता आयुष्यात लोकांसाठी काहीतरी करायचं असेल तर आयदर राजकारणात गेलं पाहिजे खूप मोठ्या ह्याच्यावरती, किंवा प्रशासनात मोठ्या पदावरती गेलं पाहिजे. कारण आंदोलन काढून निवेदन द्यायला तहसीलदारकडे जायचो त्यावेळेला असं वाटायचं की आपण तहसीलदार असतो तरी काम केलं असतं. अर्थात त्याला माहीत नव्हतं तहसीलदारचे अधिकार क्षेत्र काय असतं काय, पण त्याला वाटायचं. म्हणून राजकारणात जाणं किती सोपं आहे, कोट अनकोट क्वेश्चन मार्क, ते माने साहेब तुम्हाला कधीतरी निवांत सांगतील. तेव्हा आम्ही आपलं डिसिजन घेतला. आपल्याला म्हटलं आपला अभ्यास करू आणि अधिकारी बनू. कारण त्यांना दर 5 वर्षाला परीक्षा आहे. पुन्हा राजकारणातला प्रॉब्लेम पुन्हा वेगळेच आहेत. तुम्हाला म्हणजे तुमच्या शेजारी बसलेला किती तुम्हाला झटका देऊ शकतो इथून विचार करावा लागतो राजकारणात. बाकी तर सोडून द्या, खुलेआम लढणारे. त्या म्हणलं ते काय आपल्याला सूट होणार नाही, आपण आपला अभ्यास करू. आणि 2009 मध्ये मग मी असा निर्णय घेतला. पुन्हा तो जो माझी प्रवास होता MPSC UPSC करण्याचा, त्याच्यात प्रचंड अडचणी. पुण्याला जायचं म्हटलं, रजा तर टाकली पण पुण्याला जायला पैसे नाहीत. मग तिकडे त्यावेळेला गाई घ्यायला कर्ज द्यायला बँकेचे लोक यायचे, प्रायव्हेट फायनान्सचे लोक. ते शेजारची जी गाई दाखवली त्याच्या नावावर 18,000 रुपये उचलले, त्याच्याच कानाला बिल्ला हाणला. 18,000 रुपये घेऊन सप्टेंबर 2009 मध्ये मी पुण्याला गेलो तहसीलदार व्हायचं म्हणून. अभ्यास सुरू केला. पहिल्या वर्षी अपयश आलं. प्रचंड अभ्यास, वेड्यासारखा अभ्यास करायचो. मी रोजच 14 तास अभ्यास करायचा असं काही नसतं, पण कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त करायचो. सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये. म्हणजे अशी नशा होती अभ्यासाची ती की रात्री जर वाचत बसलं तर याच्यासाठी झोपावं लागायचं की झोप पण गरजेची असते म्हणून. नाहीतर असं काही झोप आले म्हणून झोपत नसायचो बऱ्याच वेळेला. झोपायचं आणि झोपताना पण कधी एकदा सकाळ होते आणि राहिलेलं वाचायला सुरू करतोय असं वाटायचं. वेड्यासारखा अभ्यास केला. तसा माझा जो इतिहास होता, शैक्षणिक इतिहास, तो सगळं करायचो मी. सगळं म्हणजे सगळ्यात डॅम्बिश 2-3 जणांना स्टेजवरती बोलून वर्षातून झपके मिळत असेल तर त्यात मी पण असायचो. म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये म्हणजे आगाऊपणा तेवढाच होता. सगळ्या स्पर्धा करायचो. मेहंदी स्पर्धा सुद्धा मी सोडली नाही. आमच्या शाळेत वर्धापन दिनाला स्पर्धा व्हायच्या. हस्ताक्षर, चित्रकला, वक्तृत्व, गायन, कथाकथन, प्रश्नमंजुषा सगळ्यात पार्टिसिपेट करायचो. खेळण्याच्या बाबतीत असेल. आणि तसा चांगला विद्यार्थी होतो. म्हणजे मी हे ह्यासाठी पण सांगतो की आयुष्यात कधी कधी फक्त अभ्यास पुस्तकं करण्यापेक्षा तुम्हाला बाकी पण एक्स्ट्रा करिक्युलरच्या ॲक्टिव्हिटीकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. अर्थात प्रायोरिटी जास्त अभ्यास करणं, विशेषतः त्या त्या वर्गामध्ये ज्या ज्या कक्षेत तुम्ही आहात त्यानुसार ते प्रायोरिटी ठरवायची असते. पण मी साधारणतः त्या काळात ते सगळं केलं. आणि मग ज्यावेळेला पहिल्या वर्षी मला अपयश आलं, म्हणजे माझं मी जसं म्हटलं तसं की वर्षभर सगळं करायचं, परीक्षेच्या अगोदर 1 महिना अभ्यास करायचा आणि शेवटी पहिल्या 3 विद्यार्थ्यांमध्ये माझं नाव असायचं. म्हणजे D.Ed तर मी 2-2.5 वर्षाचं केलं. त्या D.Ed कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त कॉलेज बुडवणारे विद्यार्थी मी होतो. म्हणजे त्या काळात मी म्हटलं तसं राजकारण करतोय, नेहरू मंडळ आहे, संघटना आहेत, भाषणं करत फिरतोय महाराष्ट्रात. आणि ते असं असायचं की 8 दिवस नाही आहे मी कॉलेजला. माझा एक ज्युनियर होता धीरज मांजरे म्हणून, तो आता संगमनेरला तहसीलदार आहे. तो माझ्या खालच्या वर्गात होता. मग आम्ही आपलं वक्तृत्व स्पर्धा भाषणं करत फिरायचं. आणि 5-7 दिवसात मग 4-5 ठिकाणी नंबर मिळालेले असायचे, पहिले दुसरे. ज्या दिवशी कॉलेजला जाणार असेल त्या दिवशी मग आमचा पण ग्रुप होता. त्याने आपलं फळ्यावर सगळं लिहिलेलं असायचं. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी रमेश घोलप यांनी एवढ्या एवढ्या स्पर्धात पारितोषिक मिळालं, त्यांचं हार्दिक अभिनंदन वगैरे. मग आमचे प्रिन्सिपल वगैरे खुश की आपला विद्यार्थी आहे. मी आपलं त्या दिवशी सकाळी जाणार, माझं सत्कार कार्यक्रम भाषण वगैरे होणार नाही, आपल्या कॉलेजची मान उंच केली, चांगला विद्यार्थी वगैरे. ते दुसऱ्या दिवशी गायब पुन्हा. स्लॅम बुक नावाचा एक प्रकार असतो, मी माझ्या पुस्तकात पण लिहिलं ते,
की बऱ्याच विद्यार्थ्यांनी, माझ्या मित्रांनी त्यात असं लिहिलं होतं की घोलप गायब तरी पण साहेब. तो हमेशा गायब असायचा, पण तुझं एवढं कौतुक व्हायचं म्हणे कॉलेजमध्ये. आणि तशा पद्धतीनं अर्थात मी काही बोंबलत फिरत नव्हतो, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर काही ना काही विधायक गोष्टी करत मी फिरायचो. आणि त्याच्या कळत नकळतपणे कुटुंबाला असेल, माझ्या वैयक्तिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला असेल. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही एखाद्या गोष्टी ज्याला पार्टिसिपेट होता, आणि वक्तृत्वानं मला काय दिलं, खरं तर मी वक्तृत्व स्पर्धा खूप करायचो, की त्या गर्दीमधून उठून आपण त्या गर्दीच्या पुढे जाऊन बोलू शकतो आणि आपल्याला नंबर मिळतो. म्हणजे ह्या गर्दीमध्ये आपली काहीतरी वेगळी ओळख आहे आणि आपण आपल्याला प्रूव्ह केल्यानंतर लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात. हा जो एक वेगळा कॉन्फिडन्स आहे ना, तो त्या वक्तृत्व स्पर्धांनी दिला मला. आणि त्याच्यातून ते घेतलं, D.Ed झालं. D.Edच्या मधल्या काळाचा अभय दिवाणजींसाठी कुलकर्णी साहेबांसाठी तो किस्सा सांगतो. हल्ली आता सांगत नाही, सिनियर झाले, आता ज्येष्ठ संधी अधिकारी लिहितात लोक. अगोदर सांगायचो, आता खूप वर्षानंतर तो सांगतो, कारण त्यांनी आल्यानंतर त्याचं सांगितलं, बैठकीचा विषय निघाला आमचा मगाशी भेटल्यानंतर. तर ज्यावेळेला माझं D.Ed झालं होतं, कारण आयुष्यात तुम्ही बघा, कधी कधी जी वाट असते तुमच्या प्रवासाची, त्याच्यावरून कधी कधी तुम्ही ऑफ ट्रॅक होता, ट्रॅकच्या बाहेर जाता. तुम्हाला काही काही वेगळे वाईट व्यसनं लागतात, चुकीच्या गोष्टी तुम्ही करायला लागतात. तर त्याप्रमाणे मी ज्यावेळेला माझं D.Ed झालं, माझं गाव विस्थापित होतं, मी मगाशी सांगताना राहून गेलो. छोटंसं डॅम झाले तेव्हा सगळं गाव आमचं माळावरती बसवलं गेलं होतं. जुनं गाव पाण्याखाली गेलं. नवीन गावात झाडं नाही, काही नाही, लाईटचा विषय असायचे त्यावेळेला. एकदम उन्हाळ्यात मग काय करायचं, मग आम्ही आपलं जुने गाव, तिकडं पाणी आलेलं डॅमचं, मग जुनी झाडं वगैरे, तिकडं माझे काही मित्र वगैरे जनावरं घेऊन जायचे. आम्ही सुट्टी आहे, मला D.Ed झालेलं, शिक्षक म्हणून नोकरीची जॉईनिंग नाही झालेली. मग त्या काळामध्ये इनफॅक्ट त्या सुट्टीच्या काळामध्ये ती लोक काय करायचे, मित्र कंपनी, त्यात काही जुनी लोक होती, रिटायर्ड आर्मीवाले किंवा काय, ते पत्ते खेळत बसायचे खाली जाऊन. मी प्रेक्षक म्हणून बसायचो तिथं जाऊन, मी पण मागं बसायचो त्यांच्या. पण त्या खेळातला प्रेक्षक असणार मी खेळाडू कधी झालो मला कळलंच नाही. आणि माझा परफॉर्मन्स एवढा चांगला होता की महिन्यात मी मोठ्या टीममध्ये दाखल झालो मी. आणि त्याला माझे सहकारी असायचे, रिटायर्ड आर्मीवाले, रिटायर्ड शिक्षक. अर्थात शिक्षक दिना दिवशी असं काही मी त्याला हे करत नाही, पण आता काय करायचं, किंवा गावातले सधन शेतकरी, आणि त्याच्यात मी. आणि पण मला स्किल असं होतं, आता तुम्हाला ते कळणार नाही, जे खेळतात त्यांना कळेल ते. तर डाव झाल्यानंतर ज्याला मार्क्स ते दाखवतात की किती तुझे हे आहेत, तर त्यावेळेला ते जे प्रत्येकजण दाखवायचं ना, ते माझ्या लक्षात राहायचं की हां ह्यांचा डाव होता, काय होतं, किंवा समजा आता हे 3 पानं होते स्पीकचं, समजा हे 3, 4, 5 होतं, त्याच्यानंतर 3, 8चे 3 पानं होती. तर ते मग मार्क मोजून दाखवलं, आणि मग आता ते पिसताना किती पिसणार आहे, थोडंच पिसतात ते. आणि ते सगळ्यांना वाटल्यानंतर ज्यावेळेला घ्यायला सुरू करायचे ना पानं, त्याला कुणीतरी काढलं ना की ते 4 आहे आणि त्यानं टाकलं समजा मला, तर ते मला कळायचं की कुणाचा डाव सुरू झाला आता ते खाली पिसलेल्या. हे 3 नंतर खाली 4 असेल मग आता, किंवा मग त्यानं 4 घेऊन ठेवला, तर अरे त्यानं 4 ठेवलाय म्हणजे त्याला 4च्या आसपासचं काय तर लागेल आता, ते टाकायचं नाही मग आपण, मग ते पॅकला ठेवून टाकायचं पान. अशा पद्धतीनं त्यावेळेला मी प्रचंड चांगला परफॉर्मन्स, म्हणजे मला परत खेळायला घ्यायचं का नको अशा स्टेजवरती आली ती लोक बिचारी. आणि आम्ही अशा परिस्थितीत होतो की सकाळी 8 वाजले की स्टँडकडे यायचो आम्ही सावज बघत, कोण भेटतंय का. तर 1-2 जण असले तरी म्हणायचं नाही, चल 2 जण बसू, येतात थोड्या वेळात लगेच. आणि संध्याकाळी अक्षरशः अंधार पडायला लागला ना, तरी पण म्हणायचे 51 मार्काची होते, एक अजून एक करू. आता 51 मार्क वगैरे माहिती तुम्हाला काय कळणार नाही, कळून पण घेऊ नका कधी तुम्ही. नाही तर म्हणचाल की आता साहेबांनी एवढं सांगितलं, 2-3 मिनिटं मी बघावं लागेल काय तर, असं काय घेऊ नका या व्याख्यानातून. मी आपलं उपासना काही गोष्टी सांगतोय की मी सुद्धा त्यावेळेला व्यसनाच्या आहारी गेलो होतो. आणि मग ते 8-8, 10-10 तास बसायचो मी तिथं. मग माझी आई टेन्शनमध्ये, सकाळी पोरगा 8 वाजता जातोय, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिथं बसतो खाली. लोक बोलायचे तिला, कारण माझं तसं रिप्युटेशन चांगलं होतं की बाबा मी आर्थिकदृष्ट्या फटका माणूस होतो, पण सामाजिकदृष्ट्या मी प्रतिष्ठित माणूस होतो. म्हणजे मी गावामध्ये, त्या महागावसारखं गाव की ज्या गावाची ओळख महाआगाव गाव म्हणून आहे आमच्या तालुक्यामध्ये, सातत्यानं भांडणं मारामारी सारखं पेपरला येणारं गाव, त्या गावात पहिला एक गाव एक गणपती मी केला होता साहेबात. गणेशोत्सव सुरू आहे, त्या सगळ्या लोकांना एकत्र बसवून समजावून की हे नाही ऐकणार कोणी केला. त्या गावात पहिलं रक्तदान शिबिर मी घेतलं नेहरू या मंडळाचा अध्यक्ष असताना, किंवा वृक्षारोपणासारखे कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, त्यावेळेला आम्ही घ्यायचो.
आणि तेव्हा लोक मला चांगलं बोलायचे. मग आईला सांगायचे सगळे की पोरगा गेला कामातून असं. पण तिला काळजी. मग मी माझ्या पुस्तकात व्यसन नावाचं एक प्रकरण लिहिले. त्याची लास्टची शेवट असायच्या पुस्तकाचा की आई काळजीत असायची. ते व्यसनच होतं, वाईटच होतं, यात काय दुमत असायचं कारणच नाही. मी तिला सांगायचो नेहमी की उन्हाळा आहे, मग वर काय करू, म्हणजे कसा टाइमपास करू, म्हणून मी जाऊन बसतो. उन्हाळा संपला की मी हे सगळं सोडून देईन. आणि मग त्यात लास्ट लिहिलंय की ते व्यसनच होतं, वाईटच होतं, यात काय दुमत असायचं कारण नाही. पण मी आज मागं वळून ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मी उपहासानं असं म्हणतो की MPSC UPSC करत असताना 8-8, 10-10 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करायचो. ती बैठकीची सवय मला तिथून मिळाली होती. अर्थात इथून उठून उद्यापासून 8-10 तास बसायला सुरू करायचं नाही, हे 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 घेऊन जा. पण मी हे सांगतो की मलाही व्यसन लागलं, तुम्हालाही काय असतील तर ते योग्य वेळी सोडून द्या. माणूस आहेत आपण, देव नाही. अडचणी, चुका, गलती होतात. पण एका दगडाला दोनदा ठेचकाळणं याला मूर्खपणा म्हणतात. त्यामुळे तुम्ही एक चूक परत करू नका. प्रयत्न करत असताना अडथळे, संकट येतात, ठेचा लागतात, पण त्याच्यातून आपण सुधरत पुढे गेलं पाहिजे. 2010 मध्ये UPSCचा रिझल्ट आला. मगाशी सांगितलं की मी एवढं फक्त शेवटच्या महिन्यात अभ्यास करून टॉप 3 मध्ये राहणारा माणूस, आणि 7-8 महिने वेड्यासारखा अभ्यास केला. त्याला माझे मुक्त विद्यापीठाचे पण सेकंड इयरचे 2 पेपर मी ठेवले होते द्यायचे, थर्ड इयरचे 6, असे 8 पेपर मे मध्येच होते. आणि मे मध्येच प्रिलिम्स होती UPSCची. ती औरंगाबादला जाऊन दिली. ऑगस्टमध्ये रिझल्ट आला आणि ती प्रिलिम मी फेल झालो. आयुष्यात सगळ्यात जास्त अभ्यास करून फेल झालेली तर माझी पहिली एक्झाम. आणि पण मला असं वाटतं की जी पॉझिटिव्हिटी आहे ना, म्हणजे आयुष्यात खरं तर मी निगेटिव्ह राहिला असतो तर मला एवढी कारणं होती ना लहानपणापासून. म्हणजे मी IAS झाल्यानंतर सुद्धा साहेब, वकील साहेब, मी आमच्या गावातल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. आम्ही टुर्नामेंट खेळायला जातो IAS झाल्यानंतर पण पोरं घेऊन. कधी, कारण आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्या मेहनतीनं बदलायच्या, आणि ज्या चेंज करू शकत नाही त्यात स्वीकारून पुढं चालायचं. या अँगलनं जगलं पाहिजे. खूप लोड घेऊन चालायचं नाही. खूप सिम्पल टेक्निक ठेवून जगलेला माणूस होतो मी. आणि मग खूप सारे एवढे सगळे अडचणी वगैरे होते की खूप सारे मला बहाणे त्याला मारता आले असते. पण एखादी गोष्ट निगेटिव्ह घडली ना तरी पण त्या क्षणाला सुद्धा प्रचंड पॉझिटिव्ह विचार येतात माझ्या. आय डोंट नो, म्हणजे मला आठवतंय 2016 मध्ये माझा राईट लेग पण फ्रॅक्चर झाला, अँकल जॉईंट. सिंधुदुर्गला गेलो होतो फिरायला. तिथं काही पोलीसचे काही पदाधिकारी काय ऑफिसर होते. आम्ही सगळेजण आपलं बोटिंग करत असताना ज्याला धरून उभा राहिलो होतो ते पाईप हातात आला उचलून, आणि ते खूप मोठ्या टाईट्स होते. त्या जम्पिंगमध्ये पाय हे झाला आणि माझा राईट लेग पण, त्याचा पण अँकल फ्रॅक्चर झाला. सगळे टेन्शनमध्ये, कारण माझा लेफ्ट लेग ऑलरेडी अफेक्टेड होता की आता उभा राहता येईल का नाही काही माहीत नाही. पण ते झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स येईपर्यंतच्या काळात मला क्लिक झालेला विषय होता की आता पुस्तक लिहू शकतो आपण या काळात. 2-3 महिने सुट्टी आहे आपल्याला आता. तर बरेच दिवस झाला आपल्या डोक्यात आहे की पुस्तक लिहायचं आहे अनुभवावरती. त्यामुळे आयुष्याकडे प्रचंड सकारात्मकतेनं बघत आलेला माणूस आहे मी. आणि ज्या वेळेला UPSCची प्रिलिम्स 2010च्या ऑगस्टला मी फेल झालो, त्या दिवशी साधारणतः 1-2 तासानंतर त्या याच्यातून बाहेर पडून मी माझ्या 7-8 मित्रांना पाठवलेले जे मेसेज होते ते मेसेज माझ्या पुस्तकाच्या प्रकरणाची सुरुवात आहे, म्हणजे ज्या पुस्तकाची सुरुवात आहे त्यात मी असं लिहिलं होतं की तुमच्या अपेक्षांची पूर्ती करू शकलो नाही त्याबद्दल सॉरी, पण तुम्हाला प्रॉमिस करतो की ज्यावेळेला पुढच्या वर्षी UPSCचा रिझल्ट लागेल त्यावेळेला महाराष्ट्राला माझा अभिमान असेल. फॉर दॅट आय विल गिव्ह माय 100%. आणि त्यानंतर मी असंही नाही की तिथूनचा प्रवास खूप चांगला राहिला. मला पुण्यात पैसे यायचे बंद झाले. आई रोज 60 रुपये मिळायचे. दुसऱ्याच्या शेतात कामाला गेली तरी बांगड्या फक्त सणाच्या वेळेला भरतात. 3000 रुपये तरी मिनिमम लागायचे रूम रेंट आणि मेस म्हटलं तरी. पाहुण्यारावळ्याची जरी तूर गेली, उडीद गेला, मूग गेला, त्याची पट्टी माझ्याकडेच यायची. पण किती दिवस देणार लोक पैसे यायचे बंद झाले. सोलापूरला इथे येऊन राहिलो. माझा एक रिलेटिव्ह इथं राहायचा, त्याच्या रूमवरती राहिलो. हेच दिवस होते साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरचे. गावाकडे त्यावेळेला इलेक्शन्स लागल्या सप्टेंबरमध्ये. सगळं सोडलं. आईला उभा केलं निवडणुकीला ग्रामपंचायतच्या. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलमध्ये प्रचार वगैरे केला. आणि मागाशी जे मी म्हटलं की माने साहेबांना विचारा बसून, त्याला प्रचंड कॉन्फिडन्स. आमच्याकडे 7 जण आमचे मेंबर होते इन्क्लुडिंग माझी आई. प्रचार केला. खूप लोक असायचे, रॅली वगैरे करायचो, घरोघरी पदयात्रा वगैरे. आणि मग निवडणूक 23 ऑक्टोबर 2010ला त्याचा निकाल होता. निवडणुकीच्या निकालाला गेलो.
रिझल्ट लागला, गुलाल वाजंत्री सगळे घेऊन गेलो होतो आम्ही. 7 सीट होते, 7 पैकी 7 पडले. म्हणजे एक पण निवडून आलं नाही. असं वाटलं एक जरी आला असतं तर अख्खं पोतं त्याच्या अंगावर ओतलं असतं पण एक पण निवडून आलं नाही आमचं. आणि त्याला असं का आलं की निवडणुकीत जी पार्टी हरणार असते मानेसाहेब तिच्याच प्रचाराला जास्त लोक असतात. ते प्रचार एखादा करतात जाऊन मतं दुसऱ्याला देतात. गावाकडे आलो, इमोशन्समध्ये सगळे मित्रपरिवार, भाषण दिलं आणि त्याला सांगितलं की आज नाही मिरवणूक काढता आली, आता त्या दिवशी मिरवणूक काढू ज्यावेळेला मी क्लास 1 ऑफिसर होईल. आज गावातून बाहेर जातोय, आता त्याच दिवशी महागावामध्ये पाऊल ठेवणार ज्यावेळेला अधिकारी होईल, क्लास 1 होईल आणि गावात पाऊल ठेवीन ते पण मिरवणुकीनंच की जी आज आपल्याला काढता आली नाही. त्यानंतर 18 महिने मी गावाकडे गेलो नाही. महाराष्ट्र शासनाची SISC नावाची संस्था आहे, त्याची परीक्षा दिली. मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था असते, 2000 रुपये स्टायपंड मिळायचं त्यावेळेला, खाण्याची व्यवस्था त्यांची असते. तिथं राहिलो, तिथं अभ्यास केला. 2010ची एक्झाम, 10ला तिथं गेलो होतो, 10 आणि 11च्या साधारणतः एक्झाम, MPSC UPSC दोन्ही एक्झाम दिल्या. म्हणजे सुरुवातीला MPSC दिली, म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं की जानेवारीमध्ये मी तिथं गेलो होतो, जानेवारीमध्ये जाहिरात आली, फेबमध्ये प्रिलिम्स होती, जूनमध्ये मेन्स होती. असं सांगितलं की तू चांगला अभ्यास केला तर क्लास 1 होशील, डेप्टी कलेक्टरच्या जागा येणार आहे. म्हणून UPSC बाजूला ठेवली, 100% MPSC केली. कारण आयुष्यात जेही कराल तिथं 100% द्या, उगाच सगळीकडचं थोडं थोडं करत राहायच्या नादी नाही लागायचं. म्हणून मी ते 100% त्याच्यावर फोकस केला. ती एक्झाम दिली. जूनमध्येच UPSCची प्रिलिम्स होती, जेवढा अगोदरचा अभ्यास होता आणि MPSCचा पण काही पूरक अभ्यास होता त्याच्या आधारे दिली. CSATची पहिली बॅच आमची आणि ती एक्झाम दिली आणि MPSCच्या इंटरव्ह्यूचा अभ्यास करत फिरत होतो मी. म्हणजे इतिहास वैकल्पिक विषय होता तर मग सोलापूर जिल्ह्यातले ऐतिहासिक स्थान वगैरे असं जे त्याला मनाला वाटेल ते आम्ही फिरून इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले तर माहीत असं म्हणून करत होतो. त्यावेळेला ऑगस्टमध्ये रिझल्ट आला आणि माझ्या मित्राने मला सांगितलं, म्हणजे कळल्यानंतर मी त्याला सांगितलं की माझं ते काय म्हणतात त्याला प्रवेशपत्र जे असतं एक्झामचं ते रूमवर असेल ते चेक करून रोल नंबर बघ आणि एकदा मी पास झालो का चेक करू जरा असं म्हणून मी त्याला सांगितलं. आणि त्याचा फोन आला तास दीड तासाने की त्याला मला मास्तर म्हणायचे, मास्तर आलाय तुमचा पण रिझल्ट. आता मला टेन्शन, म्हटलं आला तर खरं 2-2.5 महिने राहिले ते UPSC मेन्सचा अभ्यास करायचा आहे. पण गेलो, परत व्यवस्थित स्ट्रॅटेजी आखली की माझ्याकडे किती वेळ आहे, माझं कोणकोणता अभ्यास आत्तापर्यंत बेसिक्स चांगला आहे आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून स्वतःची स्ट्रॅटेजी करून मी अभ्यास केला. त्याची पण एक्झाम दिली आणि मग इंटरव्ह्यू दिले दोन्हीचे. मार्चमध्ये MPSCचा इंटरव्ह्यू दिला आणि एप्रिलमध्ये साधारणतः 20 एप्रिलच्या आसपास UPSCचा इंटरव्ह्यू दिल्लीला दिला. इंटरव्ह्यू देताना सुद्धा सगळे सुटाबुटात होते. माझं असं होतं की खुर्चीच्यावर शर्ट दिसणार आहे, मग शर्ट चांगल्या किमतीचा घालू, पॅन्ट कशी घासे ना. मग आपलं पॅन्ट शर्ट व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा घेतलेला आणि पॅन्ट टाय नाही, कोट नाही, काय नाही, जसं आहे तसं जायचं, बोलायचं. मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता इंग्रजीमध्ये. तुम्ही इंग्रजी शिकणं गरजेचं आहे. मला जो प्रॉब्लेम फेस करावा लागला, कारण आम्ही अशा फेजमधून इंग्रजी शिकलेलो शिक्षक लोक आहेत की आम्ही एखाद्या उतार्यावरचं उत्तर लिहायचं म्हणलं, प्रश्न म्हटलं की ते प्रश्न वाचायचा, त्याच्यातले 1-2 शब्द बघायचे आणि त्या उतार्यात कुठं दिसते शोधायचे. आणि तो शब्द सापडला की जिथून वाक्य सुरू होतं आणि जिथं संपतंय ते सगळं लिहून टाकायचं, त्याच्यात काय येऊ नाही येऊ असं. आणि तशी इंग्लिश आपली. हिंदी माझी म्हणाल तर आपण मूवीमध्ये बघितलेली हिंदी. तेव्हा माझं मीडियम मी मराठी लिहिलं होतं इंटरव्ह्यूचं आणि मला कॉन्फिडन्सच येत नव्हता की मी मराठी सोडून कशातून बोलू शकेन. पण त्यावेळेला एका शिक्षकांनी मला सांगितलं की नाही तू इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून दे कमीत कमी. कारण त्यांचं म्हणणं होतं की इंटरव्ह्यूला तू ज्यावेळेला बोलशील त्यावेळेला मग ते प्रश्न विचारणार, ते ट्रान्सलेट करणार, ट्रान्सलेट करून सांगणार, मग तू तुझं मराठीत उत्तर सांगणार, पुन्हा ते ट्रान्सलेट करून त्यांना सांगणार. बऱ्याच वेळेला ट्रान्सलेशनमध्ये पण तुझ्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि दुसरा एक सीन इमॅजिन करून बघ की असं आम्ही सांगतो मुलांना की इंटरव्ह्यू देताना पॅनलच्या डोळ्यात घालून सगळ्यांकडे बघत बोलायचं आणि इमॅजिन कर म्हणे की त्यांना मराठी कळतच नाही आणि तू सगळ्यांकडे बघून बोलतोय, त्याचे काय एक्सप्रेशन असतील आणि ते सीन कसा असेल. त्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलेलं. मला नाही तो कॉन्फिडन्स आला. पण दिल्लीत ज्यावेळेला मी गेलो तर शेवटच्या 2-3 दिवसात मी असं ठरवलं की चला आपण हिंदीत म्हणजे इंग्लिशमध्ये सुरू करायचं. त्याने विचारलं की नाही आलं की हिंदी परमिशन मागायची, नाही तर शेवटी मराठीत आपली भाषा आहे त्याच्यात द्यायचं, आपण मीडियम मराठीच लिहिलेलं आहे. त्यांना एवढं तरी कळेल की रमेश घोलप तिन्ही भाषेत थोडं थोडं का होईना पण बोलू शकतो आणि हे इंटरव्ह्यूचा त्यांना कळणारा गुण आहे किंवा याला सगळ्या भाषेत बोलता येतं व्यवस्थित थोडं थोडं. आणि माझं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं त्यानुसार काही
त्यांच्याकडून तशी एक्सपेक्टेशन नसणार आहे की मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून किंवा कुठंतरी हायफाय इंग्लिश मिडियममधून शिकून आले तशी इंग्रजी यायला पाहिजे. मी इंटरव्ह्यू पण तसा दिला की त्यांनी विचारलं की रमेश फ्रॉम वेअर आर यू. सर आय एम फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. मग त्यांनी यू हॅव कम्प्लिटेड D.Ed, दॅट मीन्स डिप्लोमा इन एज्युकेशन इन 2010. म्हटलं नो सर आय हॅव कम्प्लिटेड इट इन 2008. अच्छा. मग त्यांनी परत विचारलं की 8 पासून आत्तापर्यंत काय करत होता. इंग्लिशमध्ये विचारलं. आता म्हटलं 2-4 वाक्य तर बोलायला लागतील. ते काय जमणार नाही म्हणलं इंग्लिशमधून. मग मी त्यांना परमिशन मागितलं कॅन आय टॉक इन हिंदी. त्यामुळे या यू कॅन टॉक इन मराठी ऑल्सो, वी डोंट हॅव एनी इश्यू. तिथून पुढचा आपला प्रवास हिंदीमध्ये पण मी इंग्लिश काही हिंदी मधूनच ते बोलताना एखादा शब्द बोललो, समजा पडीक हा शब्द वापरला मी एकदा बोलत असं. मला वाटलं आता पडीक मराठी आहे का हिंदी आहे काय माहिती. मग मी त्यांना एक्सप्लेन केलं सर पडीक मीन्स वो खेत नहीं होता है जिसपे कुछ नहीं उगता है, ऐसे ही बंजर पड़ा हुआ रहता है. म्हणजे हे बघा इंटरव्ह्यू बेसिकली तुमचं नॉलेज नाही चेक केलं जातं त्याच्यामध्ये. त्या पूर्व परीक्षा असते तिचे वेगळे एक्सपेक्टेशन आहेत आयोगाच्या, मुख्य परीक्षेकडून वेगळे एक्सपेक्टेशन आहेत. आणि इंटरव्ह्यू तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नसतं. हे मला ॲब्सोल्यूट क्लॅरिटी होते. म्हणजे मला काय वाटतं, माझे मत काय आहे, माझी पर्सनॅलिटी काय आहे हे त्याच्यातून रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे मी कॉन्फिडेंटली बोललो, व्यवस्थित उत्तरं दिली. आणि तुम्हाला सांगतो एप्रिलच्या त्या 20 एप्रिलच्या आसपास इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझ्यासोबत प्रशांत गावंडे म्हणून होता, तो पण आता IRS बहुतेक झाला परत, आणि कौस्तुभ दिवेगावकर, असे आम्ही 3 जण गेलतो. कौस्तुभ उस्मानाबादला कलेक्टर होता परत. त्या दोघांची इच्छा होती की आपण थोडंसं दिल्ली फिरू बघू. माझ्या डोक्यात की मी MPSCचा पण इंटरव्ह्यू दिला आहे मार्चमध्ये, कधी पण रिझल्ट येईल, त्यामुळे रिझल्ट आल्यावर मी माझ्या मित्रांमध्ये असलं पाहिजे पुण्यात, म्हणून मी आपलं ते इंटरव्ह्यू झाला की दुसऱ्या दिवशी तिकीट काढून मी पुण्यामध्ये आलो. पुण्यात येऊन मी बार्शीला पोहोचलो. माझं गाव महागाव आहे, ढाबा आहे, त्या ढाब्यावरती मिटिंग केली आम्ही. एक मिटिंगचा विषय होता की रिझल्ट येईल 8-10 दिवसात, मिरवणूक कशी काढायची. मग विचार करा की ज्या परीक्षेला मी MPSC पहिल्यांदा दिली, UPSC की ज्याच्यात बरेचसे अधिकारी असतात, 5-10 लाखापेक्षा जास्त मुलं बसायची त्याही वेळेचं एक ते स्टॅटिस्टिक्स होतं, अजूनही तसंच असेल. आणि त्यात बरेचसे अधिकारीच असतात ऑलरेडी. कुणी IRS असतो ज्यांना IPS व्हायचं असतं, कुणी IPS असतो ज्यांना IAS व्हायचं असतं, किंवा अदरही स्टेट सर्व्हिसमध्ये क्लास 1 ऑफिसर असतात. बरेचसे डॉक्टर, IIT मधली मुलं असतात, इंजिनिअरिंगचे असतात, ग्रॅज्युएशन मी मागाशी म्हटलं तसं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पण ग्रॅज्युएट झालेले असतात. त्यात मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कॅन्डिडेट, पहिल्यांदा एक्झाम दिलेली. आणि मला हा कॉन्फिडन्स की मी सिलेक्ट होणार आहे, आता आपल्याला मिरवणुकीची तयारी करायची आहे. आम्ही सगळी तयारी केली. अगोदर राजकारणात होतो त्यामुळे त्यांनी सांगितलं की मग ते फोटो तुमचे लागतील. ते जाऊन एका फोटोग्राफरला सोबत घेऊन 5-7 फोटो काढले वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही, आणि त्याचे फ्लेक्स तयार केले. लहानपणापासून मला जी सगळी बक्षिसे मिळाली होती ते सगळ्या त्या फ्लेक्सवरती फोटो वगैरे लावून त्याच्यावरचं वाक्य पण फिक्स ठरवून सगळं अगोदर व्हिज्युअलाइज केलं होतं की कसं असेल ते सगळं. त्याच्यावर ते वाक्य लिहिलं होतं की जिंकण्याच्या निश्चयानं जेव्हा गाव सोडलं होतं, यशाच्या दिशेनं पहिलं पाऊल तेव्हाच पडलं होतं. आणि टिंब 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 परीक्षेतील दैदिप्यमान यशाबद्दल रमेश घोलप यांचे हार्दिक अभिनंदन. म्हटलं MPSCचा लागला की फक्त त्या टिंब टिंबामध्ये MPSC लिहायचं, आणि UPSCचा लागला की UPSC लिहायचं, बाकी सगळं तयार आहे. रिझल्ट लागला की तासात फ्लेक्स उभा राहिलं पाहिजे. त्यावेळेसचं वेळ होतं फ्लेक्सचं. आता आम्ही कारवाई करतो विदाऊट परमिशन फ्लेक्स लावले, तो भाग वेगळा आहे. पण हा कॉन्फिडन्स मला माझ्या कष्टातून आला होता, मला माझ्या प्रयत्नांमधून आला होता, आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांमधून आला होता. रिझल्ट लागला. रिझल्टच्या दिवशी सुद्धा आता विनोद बसले स्टेजवर, ते योगायोगाने त्यावेळेला ते पण CAचा अभ्यास करत होते, तेही तिथं होते. मी यशोदामध्ये होतो त्यावेळेला. रिझल्टच्या दिवशी सकाळी मी कोणता टी-शर्ट घालायचं हे पण ठरवून ठेवलं होतं. मी ऑल इज वेल लिहिलेला टी-शर्ट घातला होता. म्हणजे तुम्ही त्यावेळेसचे जर फोटो सोशल मीडियावर बघितले तुम्ही तर ते खूप असं सुनियोजित होतं माझं. म्हणजे लोक जे म्हणायचे ना की मॅनेज होतं, तर ते मी माझ्या कष्टाच्या जोरावर मॅनेज केलं होतं. हे सगळं माझं कष्ट होतं. आणि शेविंग वगैरे करून बसलो होतो, कारण कोणीतरी सांगितलं की रिझल्ट लागला आणि सिलेक्ट झालं तर इंटरव्ह्यूवाले येतात यस न्यूज मराठीसारखे सुरुवातीच आहे. म्हटलं मुलाखत द्यायला आले तर आपली दाढी बिडी केलेली असावी बाबा. व्यवस्थित दाढी वगैरे करून बसलेलो. 2-2:30 वाजता साधारणतः रिझल्ट आला. 287व्या क्रमांकाने UPSCमधून उत्तीर्ण झालो. आईला फोन केला, आणि म्हणजे मला ते आठवत होतं की 2010ला UPSCचा प्रिलिम्स फेल झाल्यानंतर मी येऊन माझ्या शिक्षक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. म्हणजे ज्या घरात आई 60 रुपयेच्या रोजगारानं कामाला जाते,
भाऊ बेरोजगार आहे, राहायला घर नाही, अर्धा एकर जमीन नाही, अशा वेळेला लागलेली जिल्हा परिषदेची, ते पण शेजारच्या तालुक्यात लागलेली, माढ्यात मी होतो, ती नोकरीचा मी राजीनामा दिला. त्या ओळे आहेत ना कवितात की मुझको ना रोकिए ना ये नजर आने दीजिए, मेरा सफर अलग है मुझे जाने दीजिए, ज्यादा से ज्यादा होगा ये कि हार जाएंगे, किस्मत तो मुझे अपनी आजमाने दीजिए. तर ते तसं म्हणून ते सोडून माझी किस्मत की जी कष्टाच्या जीवावर मी आजमावणार होतो, त्यावेळेला सुद्धा माझ्या आईनं माझ्यावर दाखवलेला विश्वास की नाही जा, माझं काय, मी कष्ट अजून 2-4 वर्ष करीन, पण तुझ्या मनाला जे पटतंय ते तू कर आणि तुझ्यावर माझा विश्वास आहे, तू काय वेगळ्या वाईट नादाला जाणार नाही. आणि मग तिला फोन करून सांगितलं की तिला काय UPSC MPSC कळत नव्हतं. म्हटलं की अख्खा रिझल्ट आलाय आणि कलेक्टर होईल, म्हणजे UPSCचा रिझल्ट आलाय म्हणून. आणि ठरल्याप्रमाणे मिरवणूक जशी प्लॅन केली होती तशी मिरवणूक काढून 12 मे 2012ला मी गावाकडे गेलो, 18 महिन्यांनी मिरवणुकीने. आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी 30 जूनला माझा MPSCचा रिझल्ट आला. दरम्यानच्या काळातली बरीचशी भाषणं यूट्यूबवर पण ती आहे, त्या सगळ्या कार्यक्रमात छाती ठोकपणे सांगायचं की माझा MPSCचा रिझल्ट अजून बाकी आहे. 1600 मार्क्सची मेन्स मी लिहिली आहे, माझ्यावर विश्वास आहे. 200 मार्काचे इंटरव्ह्यू दिलेला आहे, 200 पैकी 110 जरी इंटरव्ह्यूला असतील तरी मी महाराष्ट्रात पहिला असेल. ज्या दिवशी रिझल्ट आला त्यावेळेला यवतमाळला भाषण देत होतो. स्टडी सर्कल नावाचं त्यावेळेला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातलं एक क्लासेस चालायचे, त्याचे आनंद पाटील नावाचे, ते पण त्या कार्यक्रमाला होते. भाषण देत असताना असं दुपारी सांगितलं की आज रिझल्ट लागणार, आयोगानं सांगितलं होतं 30 जूनला रिझल्ट येणार आहे. म्हटलं की आज रिझल्ट येणार आहे, गेली 1.5 महिना झालं सांगतोय, अजूनही सांगतो की इंटरव्ह्यूला मला 200 पैकी 110 असतील तर तुमच्यासमोर भाषण देणारा रमेश घोलप आज MPSCतला महाराष्ट्रातला टॉपर असेल. कार्यक्रम झाला आणि मी ऑटोग्राफ देत असताना कोणीतरी ओरडलं की सर वेबसाईटवर रिझल्ट डिक्लेअर झाला आहे म्हणून. माझ्या मित्राचा फोन आला लगेच माझ्या मोबाईलवरती, निशिकांत पळसकर नावाचा मित्र आहे माझा. फोन आला, ते म्हटलं की मास्तर डेप्टी CO मिळाली. मी म्हटलं की अरे पोस्ट जाऊ दे, मला रँक किती आहे सांग. त्याला रँक कळे नाही, ते वेगवेगळे लावले, पण 1244 मार्क्स दाखवते म्हणे तुम्हाला 1800 पैकी. माहिती मी 1244 ज्याला मी रिपीट केलं ते त्याला आनंद पाटील सरांनी ते ऐकलं. ते म्हटलं किती म्हणतोय रमेश? म्हटलं सर 1244. ते म्हणे अरे या सिलेबसचा रेकॉर्ड आजपर्यंत 1185चा आहे. म्हणजे 59 मार्कांनी रेकॉर्ड ब्रेक करून मी पाहायला आलो होतो. आणि मला सांगायला आनंद आहे की ज्या काळात नामांकित पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कॉलेजला ग्रॅज्युएट होऊन अभ्यास करणारी पोरं IAS होतात असं म्हटलं जायचं, त्या काळात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट होऊन IAS झालेला मी पहिला माणूस आहे. त्यामुळे असं कधी समजू नका की प्रयत्न करत असताना सगळ्याच वाटा मिळतील, कधी कधी वेगळ्या वाटा पुन्हा तुम्ही चुकाळल्या पाहिजेत आयुष्यामध्ये. कारण ज्या वयात मी म्हटलं की तुम्ही बसला इथून उठून गेल्यानंतर एकदा शांत बसून विचार करा की अजून 5 वर्षांनी मी कुठं असेल. कारण प्रचंड स्पर्धा आहे, तुम्ही आजूबाजूला बघितलं ना तर वेड्यासारखं कॉम्पिटिशन आहे. आम्ही बघतो प्रशासनामध्ये नोकऱ्यांची काय अवस्था आहे, म्हणजे जिथं ग्रॅज्युएशन तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया आहे तिथं PG PhD झालेली लोक अप्लाय करतात, ही परिस्थिती आहे सध्याची दुर्दैवाने. त्यामुळं त्या सगळ्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्ही अगोदर स्वतःला ओळखून डिसिजन घ्या. बऱ्याच वेळेला कुणीतरी लादलेला डिसिजन परस्यू करण्यात आपली 4-5 वर्ष निघून जातात आणि पुन्हा कळते की नाही अरे हे तर मी याच्यासाठी नव्हतंच बनलेलो, मला तर दुसरं काहीतरी करायचं होतं. त्यामुळं ज्याही क्षेत्रात जायचं तुमचं टॅलेंट असेल, तुमचं स्किल सेट असेल, त्यानुसार त्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांशी शिक्षकांशी डिस्कस करून एक योग्य डिसिजन घ्या. त्याच्या पाठीमागं 100% तुमचे एफर्ट द्या. कारण स्वप्न पाहत असताना वास्तव दुर्लक्षित करता कामा नये. आता प्रचंड मोठी स्वप्न बघतो आपण आणि काहीही करत नाही, तर तसं नाही होता कामाला पाहिजे. तुम्ही कष्ट करा, त्याला अजिबात शॉर्टकट नाही आहे. म्हणजे तुम्ही मेहनत केल्यानंतरच मिळू शकतं. बाकी तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही देखते हो जाएगा, तर असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रचंड मेहनत करा आणि एकदा का तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर, कष्टावर, परिश्रमावरती, माझ्या बाबतीत म्हणाल तर शैक्षणिक जे मी माझी डेव्हलपमेंट केली त्याच्यानंतर तुमची अंधाराची वाट ज्यावेळेला दूर हटते आणि जी पहाट उगवते ती कशी असते त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की परिवर्तन काय असतं आयुष्यामध्ये. म्हणजे मला आठवतं आहे 2012 साली आम्हाला राहायला घर नव्हतं. माझी मावस बहीण गावात राहते, तिला इंदिरा आवास मिळालं होतं. त्याच्यात 2 खोल्या होत्या, त्यातल्या एका खोलीत फरशीचे 4 तुकडे, खाली वाळू टाकलेली, त्याच्यावर स्टोव ठेवलेला
प्लास्टर नाही, फक्त विटांचं बांधकाम. त्या एका खोलीमध्ये मी, माझा भाऊ आणि माझी आई राहायचे. स्वतःचं घर नाही, जमीन नाही. कित्येक वेळेला तलाठी, सरपंच यांचे उंबरे झिजवले असतील की आम्हाला घरकुल द्या, आम्हाला पण घर मिळालं पाहिजे. स्वतःला घर मिळालं पाहिजे म्हणून 2011-12 पर्यंत तलाठ्याचे उंबरे झिजवणारा पोरगा शिक्षणाच्या जोरावरती IAS होतो. मी 4 जिल्ह्याला कलेक्टर राहिलो आत्तापर्यंत, धनबाद महानगरपालिकेला आयुक्त राहिलो. त्यावेळेला त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या लोकांना घरं नाही त्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. हा फरक आहे शिक्षणातला. म्हणजे मला आठवतं आम्ही क्रिकेट खेळत असताना गाव प्रकल्पग्रस्त आहे म्हणून तळ्यावर कलेक्टर आलाय ही बातमी आल्यानंतर बॅट बॉल सोडून पळत जाणारी पोरं, त्याला मी जाऊ शकलो नाही, ते दूर होतं, नदीतून चालत जायचं होतं. ते कलेक्टरविषयी असणारी क्रेज की कलेक्टर कसा असतो हे आम्हाला बघायचं आहे. हा माझा भूतकाळ होता. आणि 2 वर्षापूर्वी जसं माझ्या परिचयामध्ये सांगितलं की झारखंडमध्ये गढ़वा जिल्ह्यात कलेक्टर म्हणून काम करत असताना हा जो नक्षलचा पट्टा आहे, रेड कॉरिडॉर, झारखंड, छत्तीसगड, बिहार, महाराष्ट्राचा काव्य, आंध्र, याच्यामधल्या रेड कॉरिडॉरमधल्या नक्सली लोकांचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर चालायचं बुढापहाडमध्ये. कुणीही जाऊ शकत नव्हतं. हजारो किलोमीटर डोंगर, जंगल, त्याच्यामध्ये प्रचंड पावलोपावली प्रेशर बम, केन बम लावलेले. आणि अशा ठिकाणी 75 वर्षानंतर त्या बुढापहाडमधल्या टेहरी नावाची पंचायत आणि तिथली 8-10 गावं आहेत, तिथं 75 वर्षांनी त्या लोकांनी पहिल्यांदा कलेक्टर माझ्या रूपानं बघितला. आणि फक्त गेलो नाही तिथं, आम्ही बाईकवरती, आम्हाला आठवतं की आम्ही तासभर त्या नद्या नाल्यातून ढकलत चढत वर गेलो होतो, फोर्स, SP, कमांडंट वगैरे घेऊन. तिथल्या एक घराचा सर्वे करून जेवढ्या स्कीम्सशी त्यांना जोडता येईल तेवढं जोडण्याचं काम केलं. तिथं रोड असेल, लाईट असेल, त्या लोकांनी पाणी असेल, त्यांना आधार, पेन्शन, राशन, पशुपालन, घरं सँक्शन करण्याचं काम मी केलं. आणि त्यात मला समाधान आहे की ज्या पोरानं कधी काही कलेक्टर बघण्यासाठीचा हा सगळा प्रपंच बघितलेला आहे. आणि आई माझी, मला आठवत आहे की वडील वारल्यानंतर विधवा पेन्शन जी असते ती मिळवण्यासाठी गावातल्या एका महिलेनं वर्षभर तिच्याकडून पैसे घेतले. कधी 50 रुपये, कधी 100, कधी 200, कधी 300, की तुमची केस बोर्डावर आली, आता एवढे पैसे द्या, मग आम्ही करून टाकतो, होऊन जाईल. आता साहेब, आता कुठलं बोर्ड असतं ते मला आता कळतंय सगळं, की असं काही बोर्ड वेड नसतं. तर ज्या महिलेकडून वर्षभर पैसे उकळले गेले, ज्यावेळेला मी IAS झालो त्यावेळेला खुटी नावाचा जिल्हा होता, MHAच्या रिपोर्टमध्ये वन ऑफ द मोस्ट नक्सल सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट होता तो. तिथं आम्ही जनता दरबार लावायचो, गावात लावायचो, पंचायतीत लावायचो, माझ्या ऑफिस कॅम्पसमध्ये लावायचो. त्याला फोटोग्राफरपासून ते प्रिंटर, माझे तहसीलदार, त्यांचा स्टाफ, माझे बँक अकाउंट काढणारे सगळे बँकेचे लोक, आधार कार्ड बनवणारे सगळे बसलेले असायचे. माणूस गेला आणि त्याच्याकडे फक्त कार्ड जरी असेल, त्याचं फॉर्म भरायला लोक आहेत, माझे फोटो नसेल फोटो काढायला आहेत, प्रिंट काढायला आहेत. 3 तासात पेन्शन सँक्शन करायचो. हजारो पेन्शन सँक्शन केल्या त्या काळात आम्ही. मला आठवतं एका शाळेवरती व्याख्यान देण्यासाठी मी गेलो होतो. तालुक्याच्या ठिकाणाहून 5-6 किलोमीटर बाहेर असलेली ती शाळा. व्याख्यान संपून ज्यावेळेला मी निघालो त्यावेळेला गेटच्या समोर खूप सारी 30-40 म्हातारी लोक मला दिसली. बऱ्याच जणांच्या अंगावरती कपडे नव्हते. मला आश्चर्य वाटलं की इथं ही लोक काय करतायत. मला आवड आहे, मी कधी माणसांना टाळून पुढे जात नाही. मी गाडी मागं घ्यायला लावली, उतरलो गाडीत आणि विचारलं की आप लोग यहाँ पे क्यों आए हैं, यहाँ पे क्या काम है आप लोगों का स्कूल कॅम्पस में. तर त्यावेळेला त्यातल्या एका म्हाताऱ्याने सांगितलं, ते जनरली लहान मुलांना बोलताना बाबू असं संबोधतात की बाबू हमको पता चला है कि यहाँ पे पेन्शन देने वाला साहब आने वाला है. म्हणजे तिथं जे माझं व्याख्यान आयोजित केलं होतं त्याची चर्चा झाली असेल आणि मग लोकांना कळलं असेल की इथं जो येणार आहे तो पेन्शन देतो, म्हणून ती लोक तिथं आली होती. म्हणजे ज्याच्या आईकडून पेन्शन सँक्शन करण्यासाठी वर्षभर पेन्शन घेतले, तो मुलगा शिक्षणाच्या जीवावर IAS झाल्यानंतर पेन्शनवाला साहब बनू शकतो. हे या शिक्षणाचं आणि कष्टाचं ह्याचं हे फलित आहे. ज्या वेळेला मुलं आम्ही सोडवली, म्हणजे कैलास सत्यार्थींनी फोन करून ज्यावेळेला माझं कौतुक केलं, 40पेक्षा जास्त बालकामगार सोडवायचो, त्यांना शाळेत दाखल करायचं, काउन्सिलिंग करायचं, त्यांच्या आई वडिलांना स्कीमसोबत जोडायचं. त्यावेळेला त्या मुलांना युनिफॉर्म नवीन घेऊन त्यांच्या कमरेवरती बेल्ट चढवत असताना मला माझे दिवस आठवायचे की बेल्टला पैसे नाहीत म्हणून करदोड्याला लाकडाची काडी लावून पिळून ती पॅन्ट खाली येऊन नाही याची व्यवस्था आम्ही करायचो. हे समाधान आहे त्या कष्टातून ज्यावेळेला तुम्ही कुठल्या तरी पदावरती येता. आणि
1000 रुपये नाहीत म्हणून मग एखाद्या सणाला बांगड्या कशा आणायच्या याचं जुगाड करणारी माझी आई, मी ज्या पदांवरती राहिलो त्यातलं एक पद डायरेक्टर इंडस्ट्री हे पण होतं की त्या राज्यातले उद्योगधंदे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून उद्योग संचालनाचा प्रमुख म्हणून मी काम केलं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की शेकडो कहाण्या आहेत अशा जिथं जिथं काम केलं. कारण आत्ता असं वाटतं की अंधारलेल्या आयुष्यातून त्या वाटेवरून प्रवास करत असताना शैक्षणिक आयुष्यातली पहाट किंवा त्यातलं यश आपण मोजतो की मी सक्सेस झालो की नाही, मला माझ्याकडे जे नव्हतं ते माझ्याकडे आलं की नाही, म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रवास असतो. पण गेल्या 13 वर्षाच्या प्रवासातून हाच विषयाला मी दुसऱ्या अँगलला आता दुसऱ्या साईडला आल्यानंतर असं बघतो की आपण जिथं होतो तिथं हे वाट शोधण्यासाठी धडपडणारी बरीचशी लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपण ज्या ठिकाणी बसलोय, ज्या पदावर आहेत, तिथून त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांची वाट सापडावी म्हणून आपल्या परीने काही मदत करता येते का, आपल्याला काही खारीचा वाटा उचलता येतोय का, अशा भावनेमधून जिथं होईल तिथं. जसं मी मगाशी म्हटलं की माझ्या आयुष्याचा उद्देश सर्व्हिसमध्ये येण्याचा हा होता की मला लोकांसाठी काम करू वाटत होतं. आणि मी नेहमी सिलेक्शन झाल्यापासून हे वाक्य खूप वेळा म्हणत आलोय की लोकांसाठी काम करण्याची तळमळ हीच माझी प्रशासनात येण्याची प्रेरणा आहे. आणि मरेपर्यंत मी माझ्या प्रेरणेशी बेईमानी कधी करणार नाही. जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या परीनं देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हालाही एवढंच सांगतो की प्रचंड चॅलेंजिंग समाजामध्ये त्या फेजमध्ये तुम्ही जगत आहात. कष्ट करा. तुमचे प्रयत्न, तुमच्या शिक्षकांचे प्रयत्न, तुमच्या आईवडिलांच्या अपेक्षा आहेत, या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही स्वतःशी आणि तुमच्या शिक्षणाशी प्रामाणिक राहा. ज्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल त्या क्षेत्रात जात असताना तुम्हाला हे तू करू शकत नाही, तुला धड हे येत नाही तरी पण तू हे करायला चालला, किंवा सारखं चालत असताना तुम्हाला ठेचा लागतील, तुम्ही पडत राहाल, तरी पण आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्नांची धडपड तुमची कधी थांबली नाही पाहिजे याची काळजी करत घ्या. कष्ट करत राहा, योग्य दिशेनं कष्ट करत राहा, सातत्यानं कष्ट करत राहा, आलेल्या चुका दुरुस्त करून कष्ट करत राहा. कष्ट म्हणजे प्रयत्न करत राहा. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बदलायचं असेल तर त्याला पर्याय नाही, तर तुम्ही कराल अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या संस्थेला आदरणीय कैलासवासी आमदार ब्रह्मदेवदादा माने यांनी ज्या भूमिकेमधून ही संस्था सुरू केली आणि आज आदरणीय दिलीप माने साहेब असतील, जयकुमार माने साहेब असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील ते चालवत आहेत, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या संस्थेनं जो विचार पेरण्यासाठी या संस्थेची उभारणी झाली होती तो विचार अधिक त्याच्या कक्षा विस्तारत जावो, या संस्थेतून अधिकाधिक वेगवेगळ्या क्षेत्रात या जिल्ह्याला देशाला नेतृत्व देणारे विद्यार्थी घडत जाऊ अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, आपल्या सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आदरणीय ब्रह्मदेवदादा मानेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.